रामकृष्ण हरी. आता मी हा ट्रॅक्टर घेतला, कर्जावर घेतला. त्याच्यानंतर बरेच दिवस ट्रॅक्टर चालवला. त्यानंतर माझ्याकडे रोटर दुसरा होता, तो पण मी घेतला आणि त्याच्यावर काम चाललं होतं. त्याच्यानंतर हा बॉस रोटर नवीन आला. त्यावेळेला मला कळलं माझा ट्रॅक्टर मॅशी फर्ग्युसन 9500 तो ट्रॅक्टर आहे माझ्याकडं. आणि त्याच्या सोबतीला हा बॉस रोटर आणि सरी संगट सोडतोय. ज्या वेळेला मी रोटर घेतला त्यावेळेला पश्चाताप झाला थोडासा की याची किंमत जास्त आहे आणि आपण उगाच रोटर घेतला. आणि आणल्यावर थोडासा चालवा येत नव्हता. चालवला तर काम व्हायचं नाही, सगळं वाईट वाटायचं की आपण पैसे जास्त घालून रोटर घेतला पण त्याचं काय काम आपल्याला होईना झालं. पण आज पावसाच्या दिवसातसुद्धा अवघ्या पावसात असा ट्रॅक्टर चालतोय की हा पाऊस चालू आहे, पुढं पाणी आहे, त्यातसुद्धा चांगल्या पद्धतीने सऱ्या सोडतो. आणि शेता मालक राहतोय बंगल्यात, ट्रॅक्टरवाला ह्या रानात. तर ट्रॅक्टरवाल्याचं काय होतं, नुसतं कामं करायची, वह्यात लिहायचं, पैसे मागायला गेले की आज नाही उद्या नाही, ही मोठी मट्ट बॉम्ब आहे ट्रॅक्टरवाल्यासनी न पैसे देणाऱ्या माणसांची. तर ट्रॅक्टरवाल्याचं पैसे कुणीसुद्धा ठेवू नका आणि त्या ड्रायव्हरचं सुद्धा पैसे पगार वेळच्या वेळेला द्या. का तर ट्रॅक्टरवाल्याला शेतीतनंच पैसे लोक देत असेल, तो पदरचं तेल घालतो, कामं करतो, पण ते माणसांना कळत नाही. पैसे हे माणसानं लगेच दिलं पाहिजेत तर ट्रॅक्टरवाला चांगला राहील. आणि नवीन नवीन अवजार घेतल्यानंतर, हे बॉस घेतल्यानंतर अतिशय चांगला ट्रॅक्टर आणि अतिशय चांगला रोटर, अतिशय चांगलं काम करणारं वस्तू दोन्ही पण मिळाल्या. त्याबद्दल सर्वांचं, या ट्रॅक्टर काढणाराचा आणि बॉस रोटर काढणाराचा, त्यांचा मनापासून आभारी आहे. रामकृष्ण हरी.